कायदेशीर देणे रकमेपेक्षा जास्त रकमेचा चेक बाउन्स झाला तर हा गुन्हा नाही। एका आरोपीची 20 वर्षानंतर या प्रकरणातून न्यायालयाकडून मुक्तता करण्यात आली आहे। कर्जाच्या देणे रकमेपेक्षा जास्त रकमेचा धनादेश कर्जदाराकडून घेऊन तो धनादेश अनादरित अर्थात बाउन्स झाल्यास कर्जदार आरोपीस शिक्षा देता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.डी. चव्हाण यांनी निकालपत्रातून नोंदवत कर्जदार आरोपी विजय विठ्ठल होमकर राहणार भवानीपेठ सोलापूर याची निर्दोष मुक्तता केली। याची हकीकत अशी, आरोपी विजय विठ्ठल होमकर यांनी सोलापूर येथील ललिता राज नागरी सहकारी पतसंस्थेतून 2001 मध्ये कर्ज घेतले होते। त्या कर्जाचे देणे असलेल्या रकमेकरता होमकर यांनी पतसंस्थेस दिलेला 30,285 रुपयांचा 29 नोव्हेंबर 2005चा धनादेश आरोपीने त्याचे जनता सहकारी बँक शेळगी शाखेतील खातेच बंद केल्याच्या कारणावरून न वटता पतसंस्थेस परत आला। त्यानंतर पतसंस्थेने कायदेशीर नोटीस देऊनही आरोपी होमकर यांनी चेकची रक्कम पतसंस्थेस दिली नाही। त्यामुळे ललिता राज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन दिलीप पतंगे यांनी आरोपीविरुद्ध थेट न्यायालयात 20 जानेवारी 2006 रोजी फिर्याद देऊन आरोपी होमकर यांनी धनादेश देऊन तो न वटवता पतसंस्थेची फसवणूक केल्याचा आरोप केला होता। या खटल्याच्या न्यायालयात निकाल लागण्यास तब्बल 20 वर्ष 2 महिने 26 दिवस लागले। आरोपीने देणे असलेल्या कर्जाची रक्कम पाहता धनादेशावरील रक्कम जास्त असल्यामुळे आरोपीने त्याच्या कायदेशीर देण्यापोटी धनादेश दिला असल्याचे सिद्ध होत नाही। त्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा साबित होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील आल्हाद अंदोरे यांनी केला। हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात आरोपीचा बचाव ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे, ॲडव्होकेट अथर्व अंदोरे, ॲडव्होकेट सुयश पुळुसकर यांनी केला।